परीक्षित परीक्षित महाराजांबद्दलचे जे वेगवेगळे प्रश्न होते, युधिष्ठिर महाराजांचे आपल्या नातवाबद्दल, त्याचे नि- त्याचे उत्तर कशा प्रकारे ब्राह्मणांनी दिले. विशेषतः प्रश्न होते की युधिष्ठिर महाराजांचे जे महान पूर्वज होते, त्या महान पूर्वजांनाच त्यांच्या गुणांना शोभेल असा असे गुण हा बालक धारण करेल काय. आणि ब्राह्मणांनी खूप छान मध्ये शूरवीरतेमध्ये आपल्याला शरण आलेल्या व्यक्ती किंवा प्राणीमात्राला आश्रय देण्यामध्ये आणि सर्व प्रजेच्या कल्याणासाठी हा मुलगा पूर्णपणे पात्र असेल, राजर्षी असेल. आणि त्यानंतर आपण आता परीक्षित महाराजांचा जन्म या अध्यायाच्या शेवटच्या भागात आहोत, ज्यामध्ये परीक्षित महाराज कशा प्रकारे एक महान भक्त म्हणून मोठे झाले, आईच्या उदरामध्ये असतानाच कशा प्रकारे त्यांना भगवंतांची शुद्ध भक्ती प्राप्त झाली, भगवंतांचं दर्शन प्राप्त झालं, ते आपण संक्षिप्तामध्ये अगोदर पाहिलंय. आणि त्या लहानपणीच्या संस्काराचा, लहानपणीच्या भगवंतांच्या राहिलेल्या संस्कारांचा, दर्शनाचा कशा प्रकारे प्रभाव या बालकाच्या जीवनामध्ये थ्रूआउट, सुरुवातीपासून शेवटपर्यंत कशा प्रकारे राहिला. आणि त्या भगवंतांच्या स्मरणामुळे हा बालक पुढे भगवंतांचा शुद्ध भक्त कशा प्रकारे झाला, याचं वर्णन आपण आजच्या श्लोकांमध्ये पाहणार आहोत. आणि ज्याच्यामधून खूप महत्वाचा मुद्दा आपल्या सर्वांना पाहायला मिळतो की आपण सर्व गृहस्थ जीवनामध्ये भक्तीचं पालन करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे की घरामध्ये आपले जे पुढची पिढी आहे, मुलं आहेत, त्यांना किंवा जे वयस्कर असतील, त्यांचे नातू वगैरे आहेत, कशा प्रकारे घरातलं वातावरण ठेवायला पाहिजे. आणि कशा प्रकारे विशेषतः मुलाला लहानपणापासून अशा प्रकारचं वातावरण द्यायला पाहिजे, ज्यामध्ये भगवंतांचं स्मरण, भगवंतांबद्दलचं आकर्षण हे डेव्हलप होईल, वाढेल. त्याप्रमाणे घरातलं वातावरण ठेवायला पाहिजे. आणि अशा प्रकारे जर लहानपणीच भगवत भक्तीचे संस्कार जर लाभले, तर त्या मुलासाठी भगवत भक्तीमध्ये प्रगती करणं कशा प्रकारे खूप सोपं होतं, श्रील प्रभुपादजी स्वतःच्या उदाहरणामधून पण सांगतात तात्पर्यामध्ये. तर आपण हा श्लोक अगोदर म्हणू. श्लोक क्रमांक 30. कृपया आपण सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करा. स एष लोके विख्यातः स एष एष लोके लोके विख्यात परीक्षिदिति यत् प्रभुः परीक्षिदिति यत् प्रभु पूर्वं दृष्टमनुध्यायन् पूर्वदृश्यमनुध्यायन् परीक्षेत नरेष्विह परीक्षेत नरेशविः. कुणाला वाचायचं आहे? प्रभुजी, माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हरे कृष्ण. प्रभुजी वाचू. हा, रेश्मा माता, हरे कृष्ण. हरे कृष्ण. सादर प्रणाम. धन्यवाद. हा मुलगा पुढे परीक्षित या नावाने प्रसिद्ध होईल, कारण जन्मापूर्वी जे व्यक्तिमत्व त्याने पाहिले होते त्याचा शोध घेण्यासाठी तो येथील प्रत्येक मनुष्याची परीक्षा करेल. त्यामुळे जन्मभर सातत्याने त्यांच्याकडून भगवंताचे चिंतन करेल. तात्पर्य श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे. श्रील प्रभुपाद यांची जय. परीक्षित महाराज भाग्यवान होते. आईच्या उदरात असतानाच त्यांच्या मनावर भगवान मूर्तीचा ठसा उमटला होता. त्यामुळे ते भगवान मूर्तीचे निरंतर चिंतन करीत असत. एकदा एखाद्याच्या चित्तात भगवंताचे दिव्य रूप ठसल्यावर कसल्याही परिस्थितीत त्याला त्याचे विस्मरण होऊ शकत नाही. आईच्या उदरातून बाहेर आल्यानंतर बालक परीक्षिताला एक सवय जडली. प्रत्येक व्यक्तीला तो निरखून पाही आणि परीक्षा करी की आपण गर्भावस्थेत जे रूप पाहिले ते हेच आहे काय. परंतु त्याला कोणीही त्याच्या समान किंवा त्यापेक्षा अधिक चित्ताकर्षक असे दिसले नाही, म्हणून त्याने कोणासी मान्यता दिली नाही. अशा या पारखण्याच्या मनोवृत्तीमुळे भगवान मात्र
सतत त्यांच्याजवळ असत आणि या प्रकारे परीक्षित महाराज सतत भगवंताच्या स्मरण भक्तीत मग्न झालेले असत. शीलजीव गोस्वामी यासंबंधी अभिप्राय व्यक्त करताना म्हणतात की अगदी बालपणी जर प्रत्येक मुलाच्या मनावर भगवंताची प्रतिमा ठसवली तर मोठेपणी खचितच महाराज परीक्षिताप्रमाणे महान भगवंत भक्त होईल. असो, भगवान महाराज परीक्षिताप्रमाणे आईच्या उदरात असताना भगवंताचे रूप दर्शन घेण्याचे भाग्य प्रत्येकाच्या वाटेला येणार नाही. तरी सुद्धा त्याच्या आई वडिलांच्या मनात असेल तर मुलांना तितके भाग्यवान करता येईल. या संबंधात माझ्याच वैयक्तिक जीवनात एक उदाहरण घडले आहे. माझे वडील भगवंताचे विशुद्ध भक्त होते आणि मी केवळ 4-5 वर्षाचा असताना त्यांनी मला राधाकृष्णाच्या 2 मूर्ती दिल्या. खेळ म्हणून मी माझ्या बहिणीसमवेत त्या देवमूर्तीची पूजा करीत असे. शेजारील राधा गोविंद मंदिरातील कार्यक्रमाचे अनुकरण मी येथे करीत असे. शेजारच्या मंदिरात नेहमी जात राहिल्याने आणि खेळातल्या देवतासमोर तिथल्या समारंभाचे सारखे अनुकरण करीत राहिल्याने हळूहळू माझ्याही मनात भगवंताविषयी ओढ निर्माण झाली आणि ती वाढीस लागली. माझे वडील आमच्या स्थितीला शोभेल अशा पद्धतीने सर्व उत्सव साजरे करीत असत. पुढे शाळा आणि महाविद्यालयातील उद्योगामुळे ते माझे सर्व उत्सव काही काळ थंडावले आणि माझी सवय पूर्णपणे मोडली. पुढे माझ्या तरुणपणी माझ्या पारमार्थिक सद्गुरू श्री श्रीमद भक्तिसिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराजांच्याशी भेट झाली. तेव्हा माझ्या त्या सर्व जुन्या सवयींचे पुनरुज्जीवन झाले आणि त्या खेळण्यातील मूर्तीच आता रीतसर माझ्या जीवनातील उपास्य मूर्ती झाल्या. माझे कुटुंबाशी असलेले नाते संपुष्टात येईपर्यंत ते पुढे तसेच चालू राहिले आणि आज मला त्याचा अत्यंत आनंद होत आहे. माझ्या थोर पित्याने माझ्या मनावर या गोष्टींचा प्रथमतः बिंबवल्या आणि भगवत कृपेने पुढे त्यांची नियमित भक्तीत परिणती झाली. प्रल्हाद महाराजांनी हेच सांगितले आहे, भगवत भक्तीचे बीज लहानपणीच मनात रुजवले पाहिजे, नाहीतर ही मानवी देहाची अमूल्य संधी वाया जाईल. मानवी देह क्षणभंगूर आहे खरा, परंतु तो अतिशय महत्वाचा आणि मौल्यवान आहे. हरे कृष्णा. धन्यवाद हरे कृष्ण. प्रभुजी. धन्यवाद मनोज. श्रील प्रभुपाद की जय. जय. तर या तात्पर्यामध्ये आपण भागवतामधून शिकतो की कशा प्रकारे लहान मुलांच्या मनावर जे संस्कार प्रतिबिंबित होतात लहानपणी ते खूप खूप दृढ होतात आणि त्या संस्कारांप्रमाणेच ज्या प्रकारे ते मूल मोठं होतं त्या प्रकारे ते घडत जातं. जसे की परीक्षित महाराजांच्या बाबतीत आपण पाहतो की परीक्षित महाराज हे एका शुद्ध भक्तांच्या कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. परंतु असं नाहीये की शुद्ध भक्तांच्या कुटुंबामध्ये जन्म झाला आणि सगळं काही त्यावेळेसच शिकले नाही. बरेच काही काही उदाहरणं सापडतील आपल्याला भक्तांच्या घरामध्ये पण कधी कधी असं व्यक्ती असं बाळ जन्मास येतं जे की भक्तीमध्ये ज्याचा रस नसेल. परंतु एक गोष्ट आपल्या हातात आहे निश्चित आणि ती आपण सर्वांनी निश्चित करायला पाहिजे की कशा प्रकारचे संस्कार आपण लहान मुलांना आपल्या घरामध्ये देतो. आणि संस्कार देण्याचा अर्थ असा नाहीये की त्याला आपल्या समोर बसून ठेवणं आणि उपदेश करणं. संस्कार देण्याचा अर्थ आहे की कशा प्रकारे आपण घरामधलं वातावरण ठेवतो. एक इंग्रजीमध्ये म्हण आहे की असं म्हणतात की आवर ऍक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स. म्हणजे आपण जे शब्द बोलतो त्याच्यापेक्षा आपलं जे वागणं आहे, आपल्या ज्या क्रिया कार्य आहेत ते कितीतरी मोठ्याने बोलतं लोकांना, आपण जे शब्द बोलतो त्याच्यापेक्षा. त्याचमुळे जर घरामध्ये आई वडील असू, बाकीचे नातेवाईक असू, कधी भांडत असतील, मोठमोठ्याने एकमेकांवर ओरडत असतील, तर बाकीचं तुम्ही किती चांगल्या खेळणे आणून द्या, किती चांगल्या प्रकारचे लाड लोक करा मुलाचे, पण ते जे संस्कार बिंबवले जातील त्या मुलाच्या मनावर, अंतर्मनावर, घरातल्या त्या प्रकारच्या वातावरणामुळे ते पुढे जन्मभर त्याच्यासोबत राहण्याची खूप जास्त शक्यता आहे. आणि आपल्यांना कदाचित हे ऐकून आश्चर्य वाटेल किंवा धक्का बसेल, प्रभुजीज माताजीज, पण बरेचसे जे कट्टर गुन्हेगार घडतात त्या बऱ्याचशा गुन्हेगारांमध्ये त्यांची ज्यावेळेस हिस्ट्री चेक केली जाते, जीवनाचा पूर्व इतिहास, तर बऱ्याच गुन्हेगारांच्या जीवनामध्ये पाहण्यात येतं की त्यांचं बालपण हे खूप कठीण काळामध्ये, कठीण म्हणजे
घरातल्या खूप कलुषित वातावरणामध्ये त्यांचं बालपण गेलेलं आहे. तर असे जे लहानपणीचे संस्कार आहेत ते खूप खूप जास्त परिणामकारक असतात. त्याच्यामुळे निदान ते तरी आपल्या हातात आहे, की भगवत भक्तीमध्ये सर्व कुटुंब गुंतलेलं असेल, भगवंतांचे अर्च विग्रह किंवा फोटोज घरामध्ये पूजले जात असतील, तर निश्चितच त्या बालकावर पण बालमनावर ते संस्कार रुजतील आणि साहजिकच त्याला भक्तीकडे किंवा त्या बाळाला भक्तीकडे आकर्षण निर्माण होईल. आणि परीक्षित महाराजांच्या बाबतीत आपण बघतो, की कारण त्यांना आईच्या गर्भामध्ये असतानाच भगवंतांचं दर्शन प्राप्त झालं. इथे सांगितलंय, की कशाप्रकारे आईच्या पोटातून बाहेर आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीची ते पारखण करायचे. पूर्ण निरखून पाहायचे, की हाच तो व्यक्ती आहे का? ज्याला मी आईच्या गर्भामध्ये पाहिलं, इतका सुंदर आकर्षक तो व्यक्ती होता. परंतु भगवंतांप्रमाणे सुंदर तेवढा आकर्षक त्यांना कोणीही दुसरी व्यक्ती दिसली नाही. आणि भागवतामध्ये एक अजून खूप सुंदर श्लोक येतो, ज्याच्यामध्ये नारद मुनी सांगतात. तर भागवतामध्ये सांगतं, की "येन केन प्रकारेण मनः कृष्ण निवेशयेत्." वन सॉरी भागवतामध्ये रेफरन्स दिलेला आहे त्याचा. पण याचा अर्थ असा, की या प्रकाराने किंवा त्या प्रकाराने जर आपलं मन भगवंतांशी जोडलेलं असेल, तर निश्चितच शुद्धीकरण हे निश्चितच होणार आहे. नारद मुनी सांगतात, भक्तांचं तर काय विचारत आहात तुम्ही युधिष्ठिर महाराज, अशा व्यक्तींचं पण जे की भगवंतांबद्दल प्रतिकूल मनाने त्यांचं स्मरण करतात. जसं की वेगवेगळे असुर लोक, जसं कंस असू, जरासंध असू किंवा बाकीचे जे असुर होऊन गेले, रावण असू, तर नारद मुनी सांगतात, की त्यांचं पण शुद्धीकरण झालं. भगवंतांच्या वर त्यांचं चित्त हे नेहमी अखंड हे जोडलेलं होतं. कंसाला जसं पाणी प्यायला जरी गेला तरी त्या पाण्यामध्ये कृष्ण दिसायचे. आरशामध्ये तयार होत असेल, आरसा पाहत असेल, तरी त्याला भगवंतांचं प्रतिबिंब आरशामध्ये दिसायचं किंवा झोपलेला असेल, तरी त्याला समोर कृष्ण दिसायचे. एवढं त्यांनी ते भीतीमुळे भगवंतांचा ध्यास घेतला होता, की कृष्ण हे मृत्यूच्या रूपामध्ये त्याला नक्की गाठतील. ही आकाशवाणीवरून त्याला माहिती होतं. परंतु जरी भगवंतांना शत्रूच्या रूपामध्ये तो विचार करत असला, तरीही भगवंतांच्या त्या स्मरणाने त्याचं शुद्धीकरण झालं, हृदय शुद्धीकरण. तर हीच गोष्ट आपण पॉझिटिव्ह प्रकारे लहान मुलांना देऊ शकतो. त्यांना नियमितपणे मंदिरात घेऊन जाऊन भगवंतांची सुंदर आरती त्यांना दाखवून आणि त्यांना घरी जे खेळणे देतो आपण, ते पण खेळणे भगवंतांशी संबंधित जर आपण दिले आणि मुख्यतः आचार्य सांगतात, की सर्वात छान सेवा आपण बाकीच्या प्राणीमात्रांची करू शकतो, ज्यावेळेस आपण त्यांना भक्ती मार्गामध्ये चांगलं उदाहरण प्रस्तुत करतो. तर आपण जर स्वतः लवकर उठून भगवंतांचं नामस्मरण करत असू, भगवंतांच्या अर्च विग्रहाचं पूजन करत असू, आरती होत असेल घरामध्ये, तुलसी देवीची पूजा होत असेल, तर निश्चितच ते जे भक्तीचे संस्कार आहेत, त्या लहान मुलाच्या बालमनावर पण बिंबवले जातील आणि पुढे चालून त्या मुलाला भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी, स्टेबल होण्यासाठी, फिक्स्ड राहण्यासाठी निश्चितच ते संस्कार मदत करतील. आणि श्रील प्रभुपाद स्वतःच्या बालपणाचं उदाहरण देत आहेत, की कशाप्रकारे त्यांचे वडील श्रील गौर मोहंडे हे भगवंतांचे शुद्ध भक्त होते आणि त्यांनी भगवंतांचे महान भक्त असल्यामुळे कशाप्रकारे आपल्या या लहान बालकावर अभय चरण यावर हे भक्तीचे संस्कार लहानपणापासून घडवले आणि त्यासाठी कशा प्रकारे घडवले? श्रील प्रभुपाद सांगतात, की ज्यावेळेस ते 3, 4, 5 वर्षाचे असतील बालक, त्यावेळेला त्यांचे आई आणि वडील घरातल्या नोकरासोबत रोज अभय चरण जो की एक लहान मुलगा बाळ होता, त्याला त्यांच्या घराच्या समोर जे श्री श्री राधा गोविंद मंदिर होतं, तिथे रोज
आरतीच्या वेळेला त्यांच्या घरातला जो नौकर होता, सेवक होता, तो घेऊन जायचा अभयला. आणि एवढंच नाही तर शिला प्रभुपाद लीलामृत मध्ये सांगितलेलं आहे की अभय ज्यावेळेस सकाळी उठायचा, तो उठायचा वडिलांच्या पूजेमधल्या घंटीच्या आवाजाने. म्हणजे सकाळी उठताच त्याला दर्शन घडायचं वडील श्री श्री राधा गोविंदजी, श्री श्री राधा कृष्ण यांच्या अर्च विग्रहांची पूजा करताना दर्शन घडायचं अभयला. आणि त्यानंतर वडिलांनी जे खेळण्याचे साधनं आणून दिले, या तात्पर्यामध्ये सांगितले त्यांनी श्री राधा आणि कृष्ण यांच्या अर्च विग्रहांच्या बाहुल्या आपल्या मुलाला खेळण्यासाठी दिल्या. एवढंच नाही तर ज्यावेळेस लहान अभयने हट्ट धरला की मंदिरात ज्या प्रकारे रथयात्रा साजरी करतात, मला पण घरी आपल्या ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये रथयात्रा श्री जगन्नाथ स्वामींची साजरी करायची आहे. तर त्याच्या वडिलांची अशी तर परिस्थिती नव्हती काही की नवीन रथ छोटा बनवून आणावा, परंतु तो खूप महाग असल्यामुळे रस्त्यावरच्या एका व्यक्तीने त्याच्याकडे एक तुटलेला रथ होता, तो तसाच देण्यासाठी तयार झाला. आणि अभय मोहन यांनी तो रथ दुरुस्त केला आणि त्या रथावर चांगला शृंगार करून श्री जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा यांचे अर्च विग्रह त्या रथामध्ये ठेवून आणि अभयने त्याच्या घरी म्हणजे आईकडून आणि त्या भागातल्या सर्व महिलांकडून वेगवेगळ्या प्रकारचे छान भोग बनवून घेतले श्री जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा महारानींना अर्पण करण्यासाठी. आणि तो प्रसाद अभय ती रथयात्रा रथ ओढून नेताना त्यांच्या भागामधून, गल्लीमधून सर्व शेजाऱ्यांना, सर्व रस्त्यावरच्या लोकांना प्रसाद वितरण पण अभयने केलं. तर प्रभुपाद लिहितात की अशा प्रकारचे खेळ, अशा प्रकारचे संस्कार ज्यावेळेस बालमनावर रुजवले जातात, त्यावेळेस निश्चितच पुढे चालून ज्यावेळेस तो मुलगा किंवा मुलगी मोठे व्हायला लागतात, ज्यावेळेस ते ऍडोलसंट किंवा टीनेज इयर्स ज्याला आपण म्हणतो, 12, 13, 14, 15 नंतर, त्यावेळेस मायाशक्तीचा प्रभाव हळूहळू वाढत जातो, कारण त्यांचे इंद्रिय अधिकाधिक जास्त शक्तिशाली होत जातात. आणि त्यावेळेस त्यांना लहानपणी केलेली जी इन्व्हेस्टमेंट आहे, भक्तीमधले त्यांना प्राप्त झालेले जे संस्कार आहेत, ते संस्कारच केवळ आणि केवळ त्यांना पुढे चालून भक्तांच्या संगतीमध्ये येण्यासाठी किंवा भगवंतांच्या भक्तीमध्ये जोडण्यासाठी मदत करतील. श्रील प्रभुपादजी इथे लिहितात की ते मोठे झाल्यानंतर ज्यावेळेस ते ऍडोलसंट कॉलेजच्या वयात वगैरे होते, त्यावेळेस हळू त्यांचं जे हे फेस्टिवल्स, उत्सव साजरं करणं होतं, ते हळूहळू कमी झालं, क्षीण झालं आणि काही काळाकरता थांबलं पण. परंतु कारण ते बालमनावरचे संस्कार छान प्रकारे रुजवले गेलेले होते आई वडिलांकडून, ज्यावेळेस श्रील प्रभुपाद अभय नंतर आपल्या गुरु महाराजांना श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांना पहिल्या वेळेस भेटले 1922 मध्ये, ज्यावेळेस अभय बाबूंचं वय होतं 1896चा जन्म, 1922 मध्ये भेट श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांची. म्हणजे जवळपास 22 आणि 4 26 27 वर्ष वय होतं आणि लग्न झालेलं होतं, लेकरं पण होते. अशा स्थितीमध्ये त्या लहानपणी रुजवलेल्या संस्कारांमुळे अभय बाबूंनी खूप लवकर भक्तियोगामध्ये स्वतःला पूर्णपणे, सहजपणे रुजवलं भगवंतांच्या भक्तीमध्ये पुन्हा. आणि हे लहानपणीचे संस्कार कशा प्रकारे श्रील प्रभुपादांना पुढे कामी आले, आपण बघतो की कृष्णा पुस्तकामध्ये तुम्ही जर कृष्णा बुक पाहिलं, जे की भगवंतांच्या लीलांवर आधारित आहे, श्रीमद भागवतमच्या 10व्या स्कंदाचा सारांश त्याच्यामध्ये प्रभुपादांनी दिलेला आहे कृष्णांच्या लीलांच्या रूपामध्ये. तर त्या पुस्तकाच्या सुरुवातीच्याच पेजेस मध्ये आपण पाहाल की जे डेडिकेशन आहे, श्रील प्रभुपादांनी ते पुस्तक जे अर्पण केलेलं आहे, ते त्यांच्या वडिलांना अर्पण केलेलं आहे. आणि श्रील प्रभुपाद त्यामध्ये लिहितात की हे जे पुस्तक आहे कृष्णा बुक, हे मी अर्पण करत आहे माझे वडील श्रील गौर मोहन डे यांना, ज्यांनी की कृष्ण भावना, कृष्ण भक्ती माझ्या लहानपणीच माझ्या हृदयामध्ये रुजवली आणि त्या कृष्ण भक्तीचं बीज पुढे चालून माझ्या गुरु महाराजांच्या संपर्कात आल्यामुळे मी वाढवू शकलो. तर सांगण्याचा अर्थ असा की जर आपण चांगले संस्कार लहान मुलांना दिले,
तर ते खूप छान प्रकारचे भक्त बनतील. मी काही काही उदाहरणं स्वतः याची देही याची डोळी पाहिलेलं आहे, की जिथे एखादं लहान मूल खूप खोडकर असू द्या, खूप खोड्या करण्याची, तशी लहान मुलं खोड्या करण्याची सवय स्वाभाविक आहे त्यांच्यामध्ये. परंतु भक्तीमध्ये जास्त इंटरेस्ट पण नसू द्या. पण तुम्ही जर ते संस्कार रुजवण्यासाठी प्रयत्न केले, त्या मुलाला मंदिरामध्ये घेऊन जाऊन, भगवंतांची आरती दाखवून, भगवंतांची होणारी सुंदर जी अर्च विग्रहांची सेवा आहे, ती दाखवून, भगवंतांचा प्रसाद प्राप्त करून, अशा प्रकारे जर तुम्ही हे भक्तीचे संस्कार रुजवले, तर पुढे चालून हे मुलं पण भगवंतांच्या भक्तीमध्ये खूप खूप उत्साहाने भाग घेतात. मी काही उदाहरणं लक्षात येतात माझ्या. एक तर माझ्या लहान मुलीचंच उदाहरण सुरभी. इत म्हणजे मोठी खूप सुरुवातीपासून शांत स्वभाव आणि भगवंतांच्या भक्तीमध्ये मंदिरात वगैरे आम्ही रोज घेऊन जायचो तिला. मिसेस घेऊन जायची दुपारच्या राजभोग आरतीला आणि त्यावेळेस तिचं वय 1 वर्ष होतं आणि मी विनंती केली होती मिसेसला, की रोज न चुकता घेऊन जात जा. कधी-कधी उन्हे -10-15 डिग्री तापमान असायचं आणि थंडी अशी झोंबणारी थंडी असायची. पण त्याच्यात पण एकावर एक 3 ते 4 लेयर गरम कपड्यांचे घालून रोज दुपारच्या वेळेला तिला घेऊन जायची किंवा दुपारी जरी कधी घेऊन गेलं नाही, तरी मी ऑफिसमधून आल्यानंतर संध्याकाळी अशा दिवशी निश्चित घेऊन जायचो, की एकही दिवस खाडा पडू नये. अर्चविग्रहांची सुंदर आरती पाहण्यामध्ये त्या बाळाला. तर सुरुवातीपासून ती खूप छान आवड दाखवायची. परंतु दुसरं जे मुलगी आहे सुरभी, ती लहानपणी खूप खोडकर होती आणि आम्ही तिला त्याच्यामध्ये खूप जास्त विरोध नाही केला. परंतु अशा बाळाला पण पाहिलं, की ज्यावेळेस भगवत भक्तीमध्ये तुम्ही संस्कार प्रदान करताल, मंदिरातले उत्सव ज्यावेळेस ते बाळ पाहील, भगवंत भक्तांना ज्यावेळेस एकमेकांशी प्रेमाने आदान-प्रदान करताना पाहील, भगवत प्रसाद लहानपणापासून ग्रहण करेल, कीर्तनामध्ये भाग घेईल, तर निश्चितच मागच्या जन्मातले पण जे काही इम्प्रेशन्सला आपण मराठीमध्ये काय म्हणतो प्रभूजीच माताजीच? मागच्या जन्मातले पण जे काही संस्कार मनामध्ये रुजलेले असतील, ते पण हळू-हळू निश्चितच साफ होतील आणि भगवत भक्तीमध्ये निश्चितच आवड निर्माण होईल. हे एक उदाहरण आपल्याला सांगितलं. दुसरं एक उदाहरण इथल्याच सिंगापूरमधल्या एका भक्तांचं, जे की इथे अ, भगवंतांच्या अर्चविग्रहांची जी पूजा आहे मंदिरामध्ये, त्या डिपार्टमेंटचे हेड आहेत प्रभूजी. तर त्यांचा पण मुलगा मी लहानपणी जायचो, तर अक्षरशः प्रभूजीच माताजीच 1 मिनिट पण तो मुलगा शांत नाही बसू शकायचा. इकडून तिकडे धाव-पळ, सोफ्यावर उडी मारणार, कशावर उडी मारणार, काही धाडकन पडणार वगैरे. खूप जास्त चंचल बाळ आणि खूप खोडकर पण. परंतु तो मुलगा आता जवळपास झालेला आहे 13-14, 15 13-14 वर्षांचा होत झालेला आहे आणि इतका फरक मी आमूलाग्र फरक त्याच्यामध्ये बघायला मिळतो, की एकदम भक्तीमध्ये खूप ज्याला सोबर म्हणतो आपण, खूप शांत आणि वेगवेगळ्या प्रकारचे भगवंतांच्या भक्तीमध्ये पण आई-वडिलांचं अनुकरण करून खूप छान सेवा करायचं शिकला आणि रुची पण घेऊ लागला हळू-हळू. तर सांगण्याची गोष्ट अशी, की अगोदरच्या जन्मातले त्या बालकावर असणारे संस्कार तर आपल्या हातात नाहीयेत. त्याच्यावर पण आपण एका सीमित सीमित मात्रेपर्यंत प्रयत्न करू शकतो गर्भधान संस्कार देऊन. बाळ जन्मण्याच्या अगोदर व्यवस्थित प्लॅनिंग करून, जेणेकरून भगवंतांचा महान भक्त आपल्या कुटुंबामध्ये आकर्षित करता यावं. परंतु हे जरी करणं झालं नाही, ते बाळ लहान असताना जर आपण भगवत भक्तीचे वेगवेगळे संस्कार जर रुजवले, तर निश्चितच खूप चांगली पॉसिबिलिटी आहे, खूप चांगली संधी आहे त्या बाळाला पुढे चालून भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी. आणि याच्या उलट वातावरण म्हणजे घरामध्ये जर आई-वडील भांडत असतील, छोट्या-छोट्या कारणांनी मोठ्याने एकमेकांना ओरडत असतील, तर बाकीचं तुम्ही कितीही प्रेमाने वागवा बाळाला, ते जे होणारे संस्कार आहेत, ते मिटवणं किंवा ते पूर्णपणे नाहीसे करणं खूप खूप अवघड गोष्ट होऊन बसते. त्याच्यामुळे आई-वडील म्हणून, आजी-आजोबा म्हणून, घरातले मोठे सदस्य म्हणून आपली खूप मोठी जिम्मेदारी आहे, की घरात व्यवस्थित वातावरण ठेवणं. कारण त्या वातावरणानेच घरातली मुलं घडतील आणि आपल्या वागण्यामध्ये पण शक्य होईल तेवढं एक भक्त म्हणून आदर्श उदाहरण प्रस्तुत करणं
मुलांच्या समोर आणि आपल्या घरातल्या कुटुंबातल्या व्यक्तींच्या समोर पण. कुणाचा काही प्रश्न आहे? प्रभुजीच माताजीच, हरे कृष्ण. खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. हरे कृष्ण. आपल्याला पटत आहे? हो, समजतंय प्रभूजी. हो प्रभूजी. ठीक आहे, चला आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 31. स राजपुत्रो ववृधे स राजपुत्र राजपुत्रो ववृधे आशु शुक्ल इवोडुपः आशुशुक्ल इवोडुपः आपूर्यमानः पितृभिः आपूर्यमाणः पितृभिः काष्ठाभिरिव सोन्वहम्. कुणाला वाचायचं आहे? प्रभुजीच माताजीच, हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभूजी मी वाचू का? क्षितिजा माताजी. येस. हा, हरे कृष्ण. अनुवाद द्वारा श्रीला प्रभुपाद की जय. पालक पितामहांच्या उदार आश्रयाखाली आणि सर्व सुख सोयींच्या समृद्ध वातावरणात शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे तो राजकुमार दिवसेंदिवस कलेने मोठा झाला. हरे कृष्ण. हरे कृष्ण. पुढचं तात्पर्य, सॉरी, हा, अनुवाद. पुढचंही वा. हा, याच वेळी स्वजनांशी केलेल्या द्रोहाच्या पापातून आपली मुक्तता व्हावी यासाठी अश्वमेध यज्ञ करण्याचे राजा युधिष्ठिरांच्या मनात आले. परंतु कर आणि दंड या व्यतिरिक्त कोणतेही अधिक द्रव्य त्यांच्याजवळ नसल्याने ते चिंतेत पडले. तात्पर्य: ब्राह्मण आणि विप्र यांना असा अधिकार होता की त्यांचा चरितार्थ राजशासनाने चालवावा. त्यासाठी राजे प्रजेकडून कर आणि दंड गोळा करीत असत. कुरुक्षेत्रातील युद्धानंतर राज्याची तिजोरी रिकामी झाली होती आणि कर आणि दंड यातून मिळालेल्या धनाखेरीज अधिक द्रव्य युधिष्ठिरांच्या जवळ नव्हते आणि ते द्रव्य तर केवळ शासनाची नित्य खर्चाची कामे करण्याएवढेच होते. अधिक धनसंचय नसल्याने अश्वमेध यज्ञ करण्यासाठी धन कोठून आणावे या चिंतेत युधिष्ठिर होते आणि भीष्मदेवांच्या आज्ञेप्रमाणे हा यज्ञ तर महाराज युधिष्ठिरांना करायचा होता. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर आपण इथे पाहतो की या भागाचे लिंक आहे भीष्मदेवांच्या प्रार्थनेच्या अगोदर, ज्यावेळेस कुरुक्षेत्राचं युद्ध संपलं होतं आणि ज्यावेळेस युधिष्ठिर महाराज आपल्या जे काही वाचलेले कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीतून वाचलेले व्यक्ती होते, जसे कृपाचार्य आणि त्यांच्या घरातील वरिष्ठ व्यक्ती जसं गांधारी, धृतराष्ट्र, कुंती देवी आणि त्यांची पत्नी द्रौपदी आणि घरातले राहिलेले बाकीचे सदस्य, त्यांचे भाऊ वगैरे आणि भगवंत कृष्ण यांच्या समवेत युधिष्ठिर महाराज गेले होते. कुरुक्षेत्रातल्या युद्धभूमीतील जे मृत पावलेले त्यांच्या कुटुंबातले व्यक्ती होते त्या सर्वांच्यासाठी पाणी अर्पण करण्यासाठी, त्यांच्या मृत आत्म्याला मदत प्राप्त व्हावी यासाठी युधिष्ठिर महाराज गेले होते. आणि आपण त्यावेळेस हे पण पाहिलेलं की कशा प्रकारे युधिष्ठिर महाराजांच्या मनामध्ये एक अपराधीपणाचा भाव होता की आपल्याच या राज्याला प्राप्त करण्याच्या हव्यासामुळे हे सर्व करोडो क्षत्रिय आणि आपल्या कुटुंबातील सदस्य पण मारले गेले. परंतु आपण पाहिले की कशा प्रकारे भगवंतांनी ती जी युधिष्ठिर महाराजांचा जो डाऊट, त्यांची जी शंका होती, ती स्वतःच्या द्वारे नाही तर स्वतःचे शुद्ध भक्त भीष्मदेवांच्या उपदेशाद्वारे त्या शंकेचं निरसन केलं महाराज युधिष्ठिरांच्या. आणि ज्यावेळेस भीष्मदेवांनी उपदेश दिला आणि युधिष्ठिर महाराजांना छान प्रकारे समजावून सांगितलं कशा प्रकारे धर्माच्या दृष्टीने त्यांनी राज्याची काळजी घेतली पाहिजे एका राजर्षीच्या रूपामध्ये, त्या उपदेशामध्ये भीष्मदेवांच्या हे पण सांगण्यात आलेलं होतं युधिष्ठिर महाराजांना की त्यांनी भगवंतांच्या तृप्तीसाठी, भगवंतांच्या संतुष्टतेसाठी
अश्वमेध यज्ञ करावेत, 3 अश्वमेध यज्ञ करावेत. तर हे जे भीमसेन म्हणत आहे, भीष्मदेव यांचे जे उपदेश होते त्यांचं पालन करत युधिष्ठिर महाराजांनी अश्वमेध यज्ञासाठी तयारी करायचं ठरवलं. परंतु इथे प्रॉब्लेम हा होता की कुरुक्षेत्रातल्या युद्धानंतर इतका त्याच्यामध्ये द्रव्यसाठा सर्व खर्च झाला होता, व्यय झाला होता की युधिष्ठिर महाराजांच्या जवळ पर्याप्त मात्रेमध्ये धनसंपत्ती उपलब्ध नव्हती अश्वमेध यज्ञ करण्यासाठी. आणि आपण वैदिक संस्कृतीमध्ये पाहतो की हे जे यज्ञ आहेत, अश्वमेध यज्ञ, गोमेध यज्ञ किंवा बाकीचे प्रकारचे वेगवेगळे यज्ञ, हे एवढे विशाल, एक्सपान्सिव्ह ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो, एवढे महान मोठे कार्य आहेत की त्याच्यासाठी लागणारी सामग्री ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. केवळ सामग्रीच नाही तर ती लागणारी प्रत्येक सामग्री पूर्णपणे शुद्ध प्रमाणात असली पाहिजे. जसं तूप, तूप म्हणजे कोणतं भेसळयुक्त तूप नसलं पाहिजे. हे आजकालचं जे साधं तूप मिळतं मार्केटमध्ये त्या प्रकारचं पण नाही, परंतु एकदम पूर्ण प्रकारचं स्टँडर्ड असं शुद्ध तूप. त्यानंतर ते यज्ञ करण्यासाठी आवश्यक असणारे पात्र, क्वालिफाईड असे ब्राह्मण गण. त्यानंतर त्या यज्ञासाठी बाकीच्या लागणाऱ्या गोष्टी, जसं की अश्वमेध यज्ञासाठी लागणारा घोडा जो की पूर्ण सर्व राज्यातून फिरवला जाईल आणि सर्व राजांना युधिष्ठिर महाराजांची सार्वभौमता मान्य करण्यासाठी, आणि ज्याला कुणाला मान्य नसेल त्या व्यक्तीला युधिष्ठिर महाराजांचे भाऊ जे की त्या घोड्यासोबत जात होते त्यांच्याशी युद्ध करावे लागेल. तर अशा प्रकारे अश्वमेध यज्ञ करण्यासाठी लागणारी जी धनसंपत्ती होती ती सरकारी तिजोरीमध्ये उपलब्ध नसल्यामुळे युधिष्ठिर महाराजांचे भाऊ जे होते पांडव, त्यांनी तात्पर्यामध्ये सांगितलेलं आहे पुढे की कशा प्रकारे मरुत राजाने अगोदरच्या काळामध्ये केलेले जे महान दान पुण्य होते त्याच्यामधून त्या ब्राह्मणांनी पाठीमागे सोडून दिलेले जे सोने वगैरे धनसंपत्ती होती ती धनसंपत्ती गोळा करायला सुरुवात केली युधिष्ठिर महाराजांच्या सर्व 4 पांडव भावांनी, भीमसेन, अर्जुन, नकुल आणि सहदेव यांनी. कारण युधिष्ठिर महाराजांना चिंता होती की अरे हे अश्वमेध यज्ञ तर करायला भीष्मदेव जे की युधिष्ठिर महाराजांचे आजोबाच्या स्तरावर होते, त्यांची इच्छा आहे, भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत आणि अशा आपल्या आजोबांची इच्छा पूर्ण करण्यासाठी अश्वमेध यज्ञ करण्यासाठी आपण धन कशा प्रकारे आणायचं. पुढचा श्लोक. तद अभिप्रेतम अलक्ष्य तदभिप्रेत अलक्ष्य भ्रातर अच्युत चोदितः भ्रातरो अच्युत धनं प्रहीनम् आजह्रु उदिच्चां दिशि भूरिशः. हरे कृष्णा. कोणाला वाचायचं आहे? प्रभूजीज, माताजीज. प्रभूजीज, मंजरी माताजी. हरे कृष्ण. येस. हरे कृष्ण. सादर प्रणाम प्रभूजी. दंडवत. राजाच्या मनातील अभिप्रेत इच्छा जाणून त्यांच्या बंधूंनी भगवान श्रीकृष्णांच्या प्रेरणेनुसार महाराज मरुताने त्यागलेले द्रव्य उत्तर भागातून मिळवून आणले. तात्पर्य. महाराज मरुता जगाचा एक मोठा सम्राट. महाराज युधिष्ठिरांच्या कितीतरी पूर्वी यांनी जगावर राज्य केले. हा महाराज अविश्वास याचा पुत्र आणि सूर्यपुत्र यमराज यांचा मोठा भक्त. याचा भाऊ संवर्त हा देवांचा विद्वान पुरोहित बृहस्पती यांचा प्रतिस्पर्धी होता. त्याने शंकर यज्ञ नावाचा एक यज्ञ केला. त्यामुळे भगवान एवढे प्रसन्न झाले की त्यांनी सुवर्ण पर्वताचे शिखर याच्या स्वाधीन केले. हे सुवर्ण शिखर कुठेतरी हिमालय पर्वतात आहे आणि आत्ताच्या
साहसिकांनी त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न अवश्य करावा. हा राजा एवढा विक्रमी होता की यज्ञाच्या अंतिम दिवशी अन्य लोकातील देवांनी, उदाहरणार्थ सूर्य, चंद्र, बृहस्पती इत्यादींनी त्याच्या राजमंदिरात भेट दिली. सुवर्ण पर्वताचे शिखरच त्याच्या अधीन असल्यामुळे पुरेसे सोने नेहमीच त्याच्या जवळ असे. त्याच्या यज्ञवेदीवरील छत हे पूर्ण सोन्याचेच असे. तो प्रतिदिन यज्ञ समारंभ करीत असे. तेव्हा स्वयंपाकाचे काम लवकर व्हावे यासाठी वायुलोकात राहणाऱ्यांना निमंत्रण दिले जात असे आणि समारंभातील देवगणांचे नेतृत्व विश्वेदेव यांच्याकडे असे. त्याच्या सततच्या पुण्यकृत्यामुळे त्याने आपल्या राज्यातून सर्व प्रकारच्या व्याधी नाहीशा करून टाकल्या होत्या. त्याने केलेल्या मोठमोठ्या यज्ञ समारंभांमुळे देवलोक आणि पितृलोक येथील रहिवासी सुद्धा आनंदित झाले होते. प्रत्येक दिवशी तो राजा विद्वान ब्राह्मणांना शय्या, आसने, वाहने आणि भरपूर सोने देत असे. त्याचा उदार दानधर्म आणि त्याने केलेले अगणित यज्ञ यामुळे स्वर्गाचा राजा इंद्र त्याचवर नेहमी प्रसन्न असे आणि त्याचे कल्याण चिंतित असे. या त्याच्या पुण्यकृत्यामुळे तो आयुष्यभर तरुणच राहिला. त्याने 1 सहस्र वर्ष जगावर राज्य केले आणि त्याच्या भोवती नेहमी त्याचे आनंदित प्रजाजन, सचिव, पत्नी, मुले आणि बंधुगण यांचा मेळावा असे. त्याने आपली एकुलती एक कन्या अंगिरा ऋषींना दिली होती आणि त्यांनी दिलेल्या वरदानामुळे तो स्वर्गात पोहोचला. प्रारंभी त्याने आपल्या यज्ञाचे पौरोहित्य विद्वद्वर्य बृहस्पतींना देऊ केले होते. तथापि राजा हा पृथ्वीवरील एक मानव असल्याने देवांनी ते पद स्वीकारण्याचे नाकारले. राजाला याचे अतिशय वाईट वाटले, परंतु नंतर नारदाच्या परामर्शावरून त्यांनी संवर्तास ते पद दिले व आपले उद्दिष्ट यशस्वी केले. कोणत्याही एखाद्या विशिष्ट यज्ञाचे यश हे त्या यज्ञाच्या पुरोहितावर अवलंबून असते. आत्ताच्या युगात सर्व प्रकारचे यज्ञ निषिद्ध आहेत, कारण आताच्या तथाकथित ब्राह्मणात कोणीही विद्वान असे पुरोहित नाहीत. हे तथाकथित ब्राह्मणही ब्राह्मणांच्या पोटी जन्मास आल्याने उगीच ब्राह्मण म्हणून ओळखले जातात. एरवी त्यांच्याजवळ ब्राह्मणांचे गुण काडी मात्र नसतात. म्हणून या कलियुगात केवळ एकाच यज्ञाचे विधान करण्यात आले आहे. भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी दाखवून दिलेला संकीर्तन यज्ञ. हरे हरे कृष्ण. कृष्ण. धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. की जय. धन्यवाद. तर इथे आपण पाहतो की कशा प्रकारे महाराज मरुत हे एक पुण्यवान राजा होऊन गेले युधिष्ठिर महाराजांच्या खूप खूप वर्ष अगोदर. आणि हे महाराज मरुत इतके पुण्यवान राजा होते की त्यांनी खूप मोठे मोठे यज्ञ केले भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी. इथे सांगितलंय की कशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीची ही जिम्मेदारी आहे भगवत प्रसन्नतेसाठी यज्ञ करावा. आणि केवळ यज्ञच केले नाही तर त्यांनी वेगवेगळ्या ब्राह्मणांना इतक्या मुबलक प्रमाणामध्ये दान वगैरे दिले, कारण त्यांच्याकडे एक सुवर्ण पर्वत होता हिमालयाच्या भागामध्ये. आणि श्रील प्रभुपाद सांगतात की हिमालयाचा भाग आपल्याला आज जो दिसतो प्रभूजीज माताजीज, तो केवळ बाहेरील भाग आहे. हिमालय हा इतका विशाल आहे आणि हिमालयामध्ये इतके सारे पवित्र आणि आपल्याला या भौतिक स्तरावर माहिती नसणारे पण ठिकाणं आहेत. जसं की इथे सांगितलेलं आहे की हा जो सुवर्ण शिखराचा जो पर्वत आहे तो पण हिमालयात मध्येच आहे. हिमालयाच्याच शिखरांमध्ये एक सुवर्ण शिखर असलेला पर्वत पण अस्तित्वात आहे. मग तुम्ही म्हणाल की आपण जाऊन पाहू शकतो का? तर त्यासाठी पण आपल्याला या ठिकाणांना या ठिकाणांना जाण्यासाठी परवानगी प्राप्त करण्यासाठी पण आपली एक पात्रता पाहिजे. एवढंच नाही तर हिमालयामध्ये अजून काही काही ठिकाण आहेत जिथं व्यासदेव आज पण आहेत, जिथे नरनारायण ऋषी आज पण तपस्या करत आहेत, जिथे भगवान शंकरांचा कैलास पर्वत आज पण आहे आणि त्या कैलास पर्वतावर सुंदर लॉर्ड शिवजींचं धाम आहे जिथे ते निवास करतात. पार्वती माता आणि त्यांच्या सोबतचे बाकीचे त्यांचे जे अनुयायी आहेत, त्यांचे जे पार्षद आहेत, त्यांच्यासोबत शिवजी पण तिथे निवास करतात.
तर ह्या सर्व जागा आपल्याला इनएक्सेसिबल म्हणजे दुरस्कर आहेत, तिथे आपण जाऊ शकत नाही योग्य प्रकारची पात्रता असल्यामुळे. इनफॅक्ट आता रिसेंट म्हणजे अशातल्या इतिहासाचा जर अभ्यास करायचा ठरवला तर यांचं वर्णन आहे मध्वाचार्यांचं. मध्वाचार्य यांच्या जीवनामध्ये त्यांच्या कार्यामध्ये नोंद आहे की कशा प्रकारे एकदा ते श्रीला व्यासदेवांना भेटण्यासाठी बद्रिकाश्रमच्या पुढे पण हिमालयामध्ये चालत जात होते आणि बद्रिकाश्रम मध्ये त्यांनी बद्रीनारायण विशाल यांचं भगवंतांच्या अर्चविग्रहांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर ते पुढे जाण्यासाठी निघाले. आणि कशा प्रकारे त्यांचे जे अनुयायी होते, त्यांचे जे सहकारी होते, मध्वाचार्यांच्या सोबत जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु एका अंतरापर्यंतच ते मध्वाचार्यांच्या सोबत जाऊ शकले. आणि त्यानंतर ते सर्व त्यांचे जे अनुयायी होते बेशुद्ध पडले आणि मध्वाचार्य हे एकटेच पुढे गेले. तर सांगण्याचा अर्थ असा की आजच्या रिसेंट हिस्ट्रीमध्ये काही हजार वर्षांपूर्वी मध्वाचार्यांच्या काळामध्ये पण याचं वर्णन आहे की हिमालयाचे काही भाग फक्त कशा प्रकारे पात्र लोकांनाच ऍक्सेसिबल आहेत, सामान्य व्यक्तीसाठी ते भाग अदृश्य आहेत. एक तर माहिती पण नाही, पाहिलेलं पण नाही आणि आपण तिथे जाऊ पण शकत नाही. आपल्यासाठी ते जाण्यासाठी दुष्कर आहेत, जाण्यासाठी परवानगी नाहीये. तर अशा प्रकारचं हे सुवर्ण शिखर जवळ असल्यामुळे मरुत महाराज जे की खूप पुण्यवान व्यक्ती होते, त्यांनी विक्रमी प्रमाणामध्ये खूप साऱ्या ब्राह्मणांना खूप सारी धनसंपत्ती, सोनं हे भेट दिलं आणि एवढ्या प्रचुर प्रमाणामध्ये सोनं दान केलं त्यांनी की त्या सर्व बऱ्याच ब्राह्मणांना शक्य पण होत नव्हतं ते दिलेलं सगळं सोनं बरोबर घेऊन जाण्यासाठी. त्याच्यामुळे त्यांनी काही सोनं पाठीमागेच ठेवलं, नेलं नाही. आणि त्या राजाने पण तात्पर्यामध्ये सांगितलेलं आहे की स्वतःच्या खजिन्यामध्ये ते सोनं घेतलं नाही, ब्राह्मणांनी पाठीमागे ठेवून दिलेलं. का? कारण एकदा दान दिलेली वस्तू परत घेणं हे त्याज्य आहे, निषिद्ध आहे, घेणं बरोबर नाही. त्याच्यामुळे त्यांनी त्या सोन्याला हात लावला नाही. एवढंच नाही तर प्रभुपादजी पुढच्या तात्पर्यामध्ये सांगतात की कशा प्रकारे त्यावेळेसचे सामान्य लोक पण बिलकुल आकर्षित नव्हते सोनं वगैरे ह्या गोष्टी टाकून दिलेल्या असताना पण त्याचा स्वीकार करण्यासाठी. का? कारण लोकांची जी भौतिक परिस्थिती ती पूर्ण भरभराटीची होती आणि भागवत सांगतं की अशा प्रकारे जर त्यांच्या बेसिक ज्या नीड्स आहेत, बेसिक ज्या गरजा आहेत, मूलभूत गरजा, त्या गरजा जर व्यवस्थित प्रकारे जर पूर्ण केल्या गेल्या तर कोणत्याच व्यक्तीला चोर व्हायला आवडत नाही, कोणत्याच व्यक्तीला कोणता गुन्हा करायला आवडत नाही, कोणत्याच व्यक्तीला दरोडा टाकण्यासाठी आवडत नाही. प्रत्येकाला डिग्निटीला आपण काय म्हणतो, स्वाभिमानाने जीवन जगण्यासाठी आवडतं. परंतु ज्या वेळेस या मूलभूत गरजा सर्वांना पुरेनाशा व्हायला लागतात त्यावेळेस लोक मग चुकीचा मार्ग अवलंबतात की बेग, बोरो और स्टील. कुठे चोरी करावी लागली करा, कुठे दरोडा टाकावा लागला करा, परंतु मला ज्या गोष्टी इंद्रिय तृप्तीसाठी पाहिजेत त्या गोष्टी मी प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही. तर अशा प्रकारे मरुत महाराजांनी आपल्या दानाने सर्व ब्राह्मणांना प्रसन्न केले. आणि इथे सांगितलेलं आहे की कशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीचं हे कर्तव्य आहे की आपल्या जीवनामध्ये विशेषतः गृहस्थांनी दान निश्चित केलं पाहिजे. आपल्या जिम्मेदाऱ्यांपैकी एक जिम्मेदारी आहे. इनफॅक्ट भगवद्गीतेत पण असं सांगितलंय की यज्ञ, दान आणि तप, सॅक्रिफाईस, ऑस्टेरिटी अँड यज्ञ, दान अँड चॅरिटी. यज्ञ, दान आणि तप ह्या तीन गोष्टी कोणत्याही व्यक्तीने कधीच त्याग नाही करायला पाहिजे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत विशेषतः गृहस्थांनी निश्चित दान करायला पाहिजे, तपस्या पण काही मात्रेमध्ये करायला पाहिजे आणि ऑस्टेरिटी, चॅरिटी आणि दान धर्म पण व्यवस्थित प्रकारे करायला पाहिजे. ऑस्टेरिटी, चॅरिटी अँड तिसरा कोणतो, यज्ञ, दान आणि तपस्या, सॅक्रिफाईस, यज्ञ पण करायला पाहिजे. तर यज्ञ करायचे म्हणजे मग असं शक्य आहे का की कलियुगामध्ये आपण यज्ञकुंड करून बसू आणि ब्राह्मणांना बोलू, सर्व सामग्री आणू? तर भागवत विशेषतः सांगतं की कलियुगामध्ये या प्रकारचे यज्ञ जे आधीच्या कुळामध्ये राजर्षी सम्राट करायचे
कलियुगामध्ये करणं खूप खूप अवघड, कारण तर शुद्ध रूपामध्ये ती सामग्री प्राप्त करणं खूप अवघड काम आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही प्राप्त जरी केली शुद्ध रूपामध्ये, तर त्या यज्ञाचं पौरोहित्य करणं हे काही सामान्य काम नाहीये. तो पुरोहित पूर्णतः पात्र असणं, क्वालिफाईड असणं खूप खूप आवश्यक आहे. त्याच्यामुळे श्री चैतन्य महाप्रभूंनी यज्ञ करण्याचा एक खूप साधा सरळ मार्ग सांगितला आहे कलियुगामध्ये. तो म्हणजे आहे संकीर्तन यज्ञ. संकीर्तन यज्ञाचा अर्थ काय आहे? भगवंतांच्या नामस्मरणाचं सोबत येऊन एकत्र कीर्तन करणे, त्याला आपण संकीर्तन म्हणतो. आणि अशा प्रकारे भागवताच्या 12व्या स्कंदामध्ये सांगितलेले कन्क्लुडिंग पोर्शन मध्ये, की जे खरेच बुद्धिमान लोक आहेत कलियुगामध्ये, ते या संकीर्तन यज्ञाचा फायदा घेतील कलियुगामध्ये. आपल्या संकीर्तन यज्ञाने भगवान कृष्णांना प्रसन्न करतील आणि अंततः भगवत धाम प्राप्त करतील. तर अशा प्रकारे या संकीर्तन यज्ञासाठी तुम्हाला 5 पैसे खर्च करण्याची गरज नाहीये. बाकीचे यज्ञ करण्यासाठी खूप सारी यज्ञ सामग्री, आपण जसं सांगितलं तसं, आवश्यक आहे. कित्येक लाख करोडो रुपये देऊन पण ती सामग्री शुद्ध रूपामध्ये प्राप्त करणं खूप अवघड आहे. परंतु हा संकीर्तन यज्ञ जो आहे, तो कोणत्याही रस्त्यावरचा भिकारी पण सहजपणे हा यज्ञ करू शकतो. त्याच्यासाठी 5 पैशांची पण गरज नाहीये. त्याच्यामुळे आपण सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे की तुकाराम महाराजांनी सांगितलंय, तुटो हा देह, फुटो हे मस्तक, नामाचा गजर सोडू नये, नाशवंत देह झाला जरी भंग, कीर्तन रंग सोडू नये. म्हणजे काही जरी झालं जीवनामध्ये, तरी आपण भगवत नाम जे आहे, भगवंतांचं जे नामस्मरण आहे, नाम संकीर्तन जे आहे, ते कधीच सोडायचं नाही, काही जरी जीवनामध्ये झालं तरी. कुणाचा प्रश्न आहे? प्रभुजीज, माताजी, हरे कृष्ण. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. आज आपण हा अध्याय पूर्ण करू, जेणेकरून पुढच्या वेळेला आपल्याला पुढचा अध्याय सुरुवात करता येईल. धृतराष्ट्रांचा ग्रहत्याग आणि त्यानंतर भगवंतांची या जगामधील आपले लीला समाप्त करणे, आणि पांडव कशा प्रकारे निवृत्त झाले आपल्या गृहस्थ जीवनामधून, हे आपण पुढच्या काही अध्यायांमध्ये पाहणार आहोत. तर श्लोक क्रमांक 34 आपण म्हणण्याचा प्रयत्न करा. तेन संवृत संभारो तेन संवृत संवृत संभारो धर्मपुत्रो युधिष्ठिरः धर्मपुत्र युधिष्ठिरः आजीमेधैस्त्रिभिर्भीतो वाजिमेधैर्भीतः यज्ञैः समयजद्धरिम् यज्ञसमयजद्धरीन्. कुणाला वाचायचं आहे? प्रभुजीज, माताजीज, हरे कृष्ण. प्रभुजीज, कुणाला वाचायचं आहे? प्रभुजींना. ठीक आहे, संजना माताजी. धन्यवाद प्रभुजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. त्या संपत्तीने राजाने 3 अश्वमेध यज्ञांची सामग्री गोळा केली. अशा प्रकारे कुरुक्षेत्रावरील युद्धामुळे आहत झालेल्या युधिष्ठिरांनी 3 वेळी अश्वमेध यज्ञ करून भगवान हरींना प्रसन्न केले. प्रभुजी, तात्पर्य सुद्धा. हा, हरे कृष्ण. तात्पर्य: युधिष्ठिर महाराज हे एक विख्यात, पुण्यवान आणि आदर्श असे राजा होते. तरीही त्यांना कुरुक्षेत्रावरील युद्धात झालेल्या अतोनात संहारामुळे भयाने ग्रासून टाकले होते. तशात तो संहार त्यांना राजसिंहासन प्राप्त व्हावे यासाठीच झालेला होता. म्हणून त्या युद्धातील सर्व पापांचे दायित्व त्यांनी आपल्या शिरावर घेतले. पापक्षालनार्थ त्यांना अश्वबली दिल्या जाणाऱ्या अशा 3 अश्वमेध यज्ञांची संपन्नता करवायची इच्छा होती. अशा यज्ञात धनाचा अत्यंत तिसरी ओळ. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभुजी, आवाज येतो? हरे कृष्ण. हा, येत आहे. शिरावर घेतले. पापक्षालनार्थ त्यांना अश्वबली दिल्या जाणाऱ्या अशा 3 अश्वमेध यज्ञांची संपन्नता करवायची इच्छा होती. अशा यज्ञात धनाचा अत्याधिक व्यय होत असतो. युधिष्ठिरांसारख्याला सुद्धा महाराज मुरुक्ताच्या हातून शिल्लक राहिलेले आणि मुरुक्ताने ब्राह्मणांना दान दिलेल्यापैकी त्यांनी टाकून दिलेले सोने आणण्याची वेळ आली. त्या विद्वान ब्राह्मणांना मुरुक्त राजाने दान केलेले सर्व सोने वाहून नेणे शक्य झाले नव्हते आणि त्यामुळे त्यातील बराच मोठा भाग त्यांनी तेथेच टाकून दिला होता. मरुक्ताने
नेही हा टाकलेला भाग पुन्हा गोळा करून आपल्या भांडारात जमा केलेला नव्हता, कारण ते सोने त्याने एकदा दान केले होते. त्या यज्ञासाठी उपयोगात आणलेली सोन्याची ताटे व उपकरणे देखील तेथेच कचऱ्यात टाकून देण्यात आली होती. अशा प्रकारे कोणीही अधिकार न सांगितलेले सोन्याचे ढीग अगदी युधिष्ठिराने गोळा करेपर्यंत तसेच पडले होते. आता युधिष्ठिराने ते आपल्या यज्ञासाठी गोळा करून आणले. भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिरांच्या बंधूंना ती कोणत्याही अधिकारात नसलेली संपत्ती घेऊन येण्यास सांगितले, कारण अशी संपत्ती राजाच्या अधिकारातील असते. विशेष आश्चर्याची गोष्ट दुसरी ओळ. हरे कृष्ण. विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रजाजनांपैकी कोणीही ते सोने उद्योगधंद्यासाठी अथवा इतर कारणांसाठी गोळा करून आणलेले नव्हते. याचा अर्थ असा की आपल्या सर्व आवश्यकता भागल्याने राज्यातील नागरिकही पूर्णपणे समाधानी होते आणि त्यामुळे केवळ आपल्या इंद्रियांची लालसा पूर्ण करावी यासाठी अनावश्यक उत्पादन करण्यासाठी उद्योगधंदे करण्यास ते अनुकूल होते. महाराज युधिष्ठिरांनी सुद्धा केवळ यज्ञ करावे म्हणूनच ती संपत्ती ते सोने आणवले आणि त्याद्वारे त्यांनी परमेश्वराला प्रसन्न करून घेतले. अन्यथा त्यांनी ती संपत्ती आणून धनकोश भरावा अशी इच्छा नव्हती. युधिष्ठिरांच्या चरित्रापासून प्रत्येकाने धडे घ्यावेत. युद्ध प्रसंगी हातून घडलेल्या पातकांची त्यांना भीती वाटत होती, म्हणून त्यांनी सर्वोच्च सत्ता असलेल्या भगवंतांना प्रसन्न करण्याचे ठरवले. यावरून असे दिसते की आपली दैनंदिन कर्तव्य कर्मे करीत असताना नकळत आपल्या हातून अनेक पापे घडतात आणि अशा नकळत घडलेल्या पापांचे क्षालन करण्यासाठी धर्मग्रंथांनी सांगितल्याप्रमाणे यज्ञ करणे आवश्यक असते. भगवान भगवद्गीतेत सांगतात, यज्ञार्थार्थ कर्मणो अन्यत्र लोको अयम कर्मबंधनः. अनित कारणे आपल्या हातून जे घडले त्याच्या निष्कृतीसाठी धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने यज्ञ केलेच पाहिजे. तसेच अहेतुक अपराध जे आपल्या हातून घडवण्याचा संभव आहे त्याच्या निष्कृतीसाठीही यज्ञ केले पाहिजे. तसेच केल्याने सर्व मनुष्य सर्व प्रकारच्या पापापासून मुक्त होऊ शकेल, जे केवळ स्वार्थाच्या पाठीमागे लागून अथवा आपल्या इंद्रिय तृप्तीच्या मागे लागून केवळ क्षमतात त्यांना हातून घडलेले पापांचे प्रायश्चित भोगावेच लागते. म्हणून यज्ञांचा मुख्य उद्देश भगवान श्री हरींना प्रसन्न करून घेणे हाच आहे. यज्ञ करण्याची प्रक्रिया देशकाल परिस्थितीनुसार अथवा व्यक्तिनुसार भिन्न भिन्न असू शकेल, तथापि यज्ञाचे उद्दिष्ट एकच आहे, ते म्हणजे भगवान श्री हरींना प्रसन्न करून घेणे. हा जीवनाचा पुण्यप्रद मार्ग आहे आणि एकूण जगाच्या शांतीचा आणि समृद्धीचा तो एकमेव मार्ग आहे. जगातील आदर्श पुण्यवान राजा या नात्याने युधिष्ठिरांनी या सर्व गोष्टी केल्या. राज्य शासन चालविताना युद्ध प्रसंगी मनुष्यांना ठार करणे अथवा संकट समय उपद्रवा कारणे प्राण्यांना मारणे ही मान्यता प्राप्त कर्तव्य आहेत. आपले दैनंदिन कर्तव्य कर्म करीत असता हे करावे लागल्याने युधिष्ठिरांसारख्या राजा जर पातकी ठरतो, तर आपणास कल्पना करता येईल की कळत नकळत जाणता अजाणता सामान्य अप्रशिक्षित मनुष्याकडून या कलियुगात किती पापे होत असतील. आणि त्यात भर म्हणजे अशा पापांचे निवारण करण्यासाठी व भगवंतांना प्रसन्न करून घेण्यासाठी यज्ञ करण्याचा मार्गही आपल्यास उपलब्ध नाही. यासाठी भागवत म्हणते की आपले विहित कर्तव्य करून भगवंतांना संतुष्ट करणे हे मनुष्याचे आद्यतम कर्तव्य आहे. मनुष्य कोणत्याही देशाचा, वंशाचा, पंथाचा, समाजाचा आणि कोणताही व्यवसाय करणारा असला तरी शास्त्राने स्थळ, काळ, व्यक्ती यांच्या अनुसार जे यज्ञ निश्चित केले आहे ते यज्ञ करण्यास त्याने सिद्ध असले पाहिजे. वैदिक साहित्यात असा संदेश दिला आहे की या कलियुगात भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य नामांचे अपराध शून्य होऊन संकीर्तन करावे, त्यांची स्तुती करावी. कीर्तनाद एव कृष्णस्य मुक्त संग परम व्रजित. अशा संकीर्तन यज्ञाने मनुष्याची पातकापासून मुक्तता होते आणि तो जीवनाच्या परिपूर्ण अवस्थेला प्राप्त होऊन स्वगृही भगवंताकडे परत जाऊ शकतो. या अमूल्य ग्रंथात या संबंधीचे विवेचन आम्ही या आधीच कितीतरी वेळा विविध ठिकाणी केले आहे. विशेषतः भगवान श्री चैतन्य महाप्रभूंच्या जीवन चरित्राच्या प्रस्तावनेत त्यांच्या चरित्रावर प्रकाश टाकताना आम्ही या गोष्टींचे विवेचन केले आहे. तरी समाजात शांती समृद्धी वाढावी या दृष्टीने आम्ही पुन्हा एकदा लिहित आहे. आपण कोणत्या मार्गाने भक्तावर प्रसन्न होतो हे भगवंतांनी भगवद्गीतेत स्पष्ट करून सांगितले आहे आणि भगवान श्री चैतन्य महाप्रभूंच्या जीवनात आणि उपदेशात त्याच प्रक्रियेचे प्रात्यक्षिकच दिसून येते. भगवंत जीवाला सर्व दुःखांपासून मुक्त करतात, परंतु या कला आणि अंधश्रद्धेच्या युगात भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करणे हीच भगवान श्री हरींना प्रसन्न करण्यासाठी असलेली परिपूर्ण यज्ञ पद्धती आहे.
युधिष्ठिर महाराजांना अश्वमेध यज्ञाची सर्व साधन सामग्री गोळा करण्यासाठी त्या समृद्धीच्या काळात सुद्धा ढीकचे ढीक सोने गोळा करावे लागले. तेथे आजच्या टंचाईच्या काळात आणि सोने इतके दुर्मिळ झालेले असताना आपण असे यज्ञ करण्याचा साधा विचारही करू शकत नाही. वर्तमान समयी आपल्याकडे आधुनिक संस्कृतीच्या आर्थिक प्रगतीने दिलेले कागदाचे ढीक आहेत आणि त्याचे सुवर्णात रूपांतर करून देण्याचे आश्वासने आहेत. परंतु असे असूनही व्यक्तिशः सामूहिकरित्या किंवा शासकीय आश्रयाखाली युधिष्ठिर महाराजांप्रमाणे धनाचा असा व्यय होण्याची कदापि शक्यता नाही. तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी दाखवून दिलेला मार्ग हाच आजच्या काळात सर्वात उत्तम आहे. या पद्धतीत काही क्षती नाही आणि लाभ मात्र महागड्या यज्ञ पद्धतीपेक्षा कितीतरी अधिक आहे. वैदिक नियमावलीनुसार केले जाणारे अश्वमेध, गोमेध, वृषमेध आदी यज्ञ म्हणजे प्राणी मारण्याची एक पद्धत आहे असे मात्र कोणी समजू नये. यज्ञातील वैदिक सुक्तांच्या गायनाने जी दिव्य शक्ती निर्माण होत असेल तिने यज्ञात हवी झालेल्या या प्राण्यांना नवे जीवन मिळेल. मंत्रांचे पठण मात्र योग्य प्रकारे होणे आवश्यक आहे. सामान्य माणसाच्या समजुतीपेक्षा ती सुक्ते अत्यंत वेगळी आहेत. वेद मंत्रे हे व्यवहार्य असे आहेत आणि यज्ञीय पशूंना मिळणारे जीवनदान हे त्यांचे साक्षात प्रमाण आहे. आजच्या काळात तथाकथित ब्राह्मणांकडून अथवा पुरोहिताकडून पद्धतशीर रीतीने वैदिक सुक्ते पठन होण्याची शक्यता नाही. द्विज कुटुंबातील आजचे अशिक्षित वंशज आपल्या पूर्वजांसारखे नाहीत म्हणून त्यांना शूद्र किंवा एकदा जन्मलेले असे गणले पाहिजे. एकदाच जन्मणारी व्यक्ती वैदिक मंत्र म्हणण्यास अयोग्य असते आणि म्हणून त्यांनी मूळ वैदिक सुक्ते म्हटली तरी त्यांचा व्यावहारिक उपयोग काही नसतो. म्हणून सर्व लोकांच्या उद्धारासाठी भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी काळाला अनुसरून हरिनाम संकीर्तन आंदोलनाचे अथवा संकीर्तन यज्ञाचे प्रवर्तन केले. वर्तमान युगात लोकांसाठी हा निशंक आणि शास्त्रसंमत मार्ग अनुसरण्याची आज्ञा देण्यात आली आहे. हरे कृष्ण प्रभूजी. धन्यवाद. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. श्रील प्रभुपाद की जय. तर आपण इथे पाहतो की युधिष्ठिर महाराज जे की पूर्ण पृथ्वी लोकाचे सार्वभौम सम्राट असताना पण ज्यावेळेस त्यांना अश्वमेध यज्ञासाठी संपत्ती एकत्र करण्याची गरज भासली तर त्यांच्यासाठी एवढे प्रयत्न करावे लागले त्यांना 3 अश्वमेध यज्ञासाठी. तर प्रभुपाद सांगतात की त्यांच्यासाठी राज्य पूर्ण पृथ्वीचे सार्वभौम राज्य असताना एवढं अवघड होतं. तर विचार करा की ते यज्ञासाठी किती बिलियन्स अँड बिलियन्स ऑफ डॉलर आजच्या पैशांमध्ये जर सांगायचं झालं तर अश्वमेध यज्ञ हा तेवढं महागड गोष्ट होता. परंतु यज्ञ करणं हे अपरिहार्य आहे. सर्वांनीच करणं खूप खूप आवश्यक आहे. प्रभुपाद सांगतात की कशा प्रकारे आपल्याकडून चालताना, बोलताना, श्वास घेताना, झोपताना, अन्न ग्रहण करताना, पाणी पिताना नियमितरित्या खूप सारे पापकृत्य होत राहतात. उदाहरणार्थ छोटे छोटे मायक्रोब्स प्रत्येक श्वासाला आपल्या सोबत कितीतरी हजारो मायक्रोब्स, हजारो कोटी हे नाश पावतात. का? कारण या जगामध्ये जीवो जीवस्य जीवनम, एक जीव हा दुसऱ्या जीवाचं जीवन सांगितलंय. त्यामुळे आपण जर हा यज्ञ पद्धतीचं पालन केलं नाही तर आपण पण कर्मबंधनाने निश्चितच अडकून जातो. परंतु यज्ञ करायचा तर या कलियुगामध्ये पैसे वगैरे आपली व्यवस्था तर लिमिटेड आहे, सीमित आहे. कशा प्रकारे करता येईल? हरिनाम संकीर्तनाने, भगवंतांच्या हरिनामाचा जप करण्याने, हरिनामाचं कीर्तन केल्याने, या हरिनाम संकीर्तनाने प्रभुपाद सांगतात की एक्झॅक्टली तसंच फळ प्राप्त होईल, त्यापेक्षाही श्रेष्ठ फळ प्राप्त होईल जे की भौतिक यज्ञांनी राजर्षींना प्राप्त होतं. तर 2 छोटे श्लोक राहिलेले आहेत. आपण केवळ याचं अनुवाद आणि तात्पर्य वाचू. कुणाला वाचायचं आहे? प्रभुजी, माताजी. हरे कृष्ण. प्रभूजी वाचू. हा, सुषमा माताजी. हरे कृष्ण. श्लोक पण वाचायचा का प्रभूजी? ठीक आहे, आपण ना हा श्लोक म्हणू. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. आहुतो भगवान राज्ञा आहुतो भगवान राज्ञा याजयित्वा द्विजैर्नृपम् विजयीर्नृपम् उवास कतिचिन्मासान् सुहृदां प्रियकाम्यया हरे कृष्ण. यस सुषमा. हरे कृष्ण. पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांना युधिष्ठिरांकडून आमंत्रित केले गेले. त्यांनी तेथे येऊन सत्पात्र ब्राह्मणांकडून तो यज्ञ यथाविधी केला जातो आहे
याकडे लक्ष पुरविले. त्यानंतर आपल्या प्रियजनांना सुखी करण्याच्या इच्छेने काही महिने ते तेथेच राहिले. तात्पर्य श्रील प्रभुपाद यांचे द्वारा महाराज युधिष्ठिरांनी भगवान श्रीकृष्णांना यज्ञविधींवर लक्ष ठेवण्यासाठी निमंत्रित केले होते. भगवंतांनीही आपल्या वडील आतेबंधूंचे आज्ञापालन करीत त्या विद्वान द्विज ब्राह्मणांकडून तो यज्ञ व्यवस्थित होतो आहे याकडे लक्ष पुरविले. केवळ ब्राह्मण कुटुंबात जन्म घेतल्याने कोणीही यज्ञ करण्यास पात्र ठरत नाही. अधिकृत आचार्यांकडून गुरुकडून दीक्षा घेऊन आणि योग्य प्रकारे शिक्षण मिळवून द्विज व्हावे लागते. ब्राह्मण कुळातले परंतु एकदाच जन्मलेले वारस आणि एकदाच जन्मलेले शूद्र यांची योग्यता सारखीच असते. हे ब्रह्मबंधू अर्थात केवळ ब्राह्मण कुळात जन्मलेली अपत्ये कोणत्याही वैदिक समारंभासाठी व धर्मकृत्यासाठी अगदी त्याज्य होत. भगवान श्रीकृष्णांना यज्ञाची व्यवस्था पाहावयास सांगितले होते आणि ते स्वतः परिपूर्ण असल्याने त्यांनी संपूर्ण यज्ञ द्विज ब्राह्मणांकरवी यशस्वीरित्या करवून घेतला. पुढचा कृष्ण. श्लोक. नाही, एकदा एक एक्सप्लेनेशन पाहू माताजी. तर इथे सांगितलेलं आहे की केवळ एक ब्राह्मण कुळामध्ये जन्मल्याने कोणी पात्रतेने ब्राह्मण होत नाही. प्रभुपादजी उदाहरण देतात, जसं की केवळ डॉक्टरांच्या घरात कोणी जन्मला, आई वडील दोघे डॉक्टर आहेत, बाकीचे कुटुंबातले सदस्य पण डॉक्टर आहेत, तर तो मुलगा किंवा मुलगी उपचार देण्यासाठी लगेच पात्र होत नाही. आणि कुणीही अशा डॉक्टराच्या मुलाकडून इलाज करून स्वतःचा घेणार नाही. का? कारण घरातले जरी सर्व डॉक्टर असतील तर परंतु त्या मुलाने जर व्यवस्थित शिक्षण पात्रता प्राप्त केली नसेल तर त्या मुलाने जर कोणते उपचार केले तर त्या पेशंटचा जीव पण जाऊ शकतो. त्याच प्रकारे भागवत सांगते की केवळ ब्राह्मण कुळात जन्म घेऊन उपयोग नाही, तर त्या व्यक्तीने ते संस्कार, ती पात्रता, ते शिक्षण प्राप्त केले आहे का अधिकृत गुरुकडून, तरच तो द्विजचा अर्थ ट्वाइस बॉर्नचा अर्थ दोनदा जन्म झालेला. दोनदा कशा प्रकारे जन्म? एकदा जन्म आईच्या पोटातून जन्म, ज्याच्यात की आपल्याला आपलं फिजिकल बॉडी, आपलं भौतिक शरीर प्राप्त झालेलं आहे, आणि दुसरा जन्म गुरूंकडून प्राप्त झालेली दीक्षा, त्याला म्हटलं जातं द्विज. त्याला म्हटलं जातं की दुसऱ्यांदा जन्म प्राप्त झालाय. का? कारण गुरु जे आपले कर्मफळ असतात ते पूर्ण स्वतःच्या आध्यात्मिक शक्तीने ते कर्मफळ नष्ट करून आपली जी पाटी आहे कर्मफळाची ती पूर्ण कोरी करून त्या आपल्या शिष्याला देतात. त्यामुळे ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीने गुरूंकडून दीक्षा प्राप्त केली, विशेषतः द्विज होण्याची, जे ब्राह्मण इनिशिएशन ज्याला आपण म्हणतो, ते प्राप्त करणे म्हणजे पुन्हा नवीन जन्म प्राप्त करण्यासारखं. आपलं सर्व कर्मफळ स्वच्छ करून गुरूंकडून आपल्याला जन्मोजन्मांतराचं कर्मफळ हे नष्ट करून नवीन सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे त्याला दुसरा जन्म म्हटला जातो. तर असे द्विज, अशा प्रकारचे पात्र ब्राह्मण कलियुगामध्ये फार दुर्मिळ आहेत. त्याच्यामुळे कोणतेही यज्ञ संकीर्तनाशिवाय फार फार अवघड काम आहे. हरे कृष्ण. सुषमा माताजी कंटिन्यू करा अनुवाद. हो प्रभूजी. हरे कृष्ण. श्लोक नंबर 36. हे शौनक, त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिर, द्रौपदी आणि इतर बांधव यांचा निरोप घेतला आणि अर्जुन तथा यादव कुळातील मंडळींसह ते द्वारकेस जावयास निघाले. अशा रीतीने श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदातील सम्राट परीक्षितांचा जन्म नामक 12व्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न. हरे कृष्ण प्रभूजी. धन्यवाद माताजी. तर अशा प्रकारे आपण या अध्यायामध्ये पाहिलं की परीक्षित महाराजांचा, जे की भगवंतांचे महान शुद्ध भक्त आहेत, कशा प्रकारे जन्म झाला भगवंतांच्या एक विशेष कार्य पार पाडण्यासाठी, जे की आहे श्रीमद भागवतम या भौतिक जगतामध्ये अवतरण्यासाठी. आणि त्यांचा जन्म विशेष होता कारण त्यांना आईच्या पोटामध्ये भगवंतांचं दर्शन प्राप्त झालं. आणि त्यानंतर आपण पाहिलं की कशा प्रकारे त्यांचे जे आजोबा होते युधिष्ठिर महाराज, यांची जी शंका होती की हा बालक व्यवस्थित गुणांनी शोभेल असा निघेल ना आमच्या पूर्वजांच्या महान गुणांशी, त्याच्याबद्दल पण ब्राह्मणांनी उत्तर दिलं. आणि त्यानंतर इथे शेवट आपण पाहिला की कशा प्रकारे युधिष्ठिर महाराजांनी त्यांच्या मनामध्ये जी गिल्टी, अपराधीपणाची भावना होती,
की इतक्या साऱ्या करोडो क्षत्रियांचा जीवित हानी झाली केवळ आणि केवळ आपल्याला राज्य प्राप्त करण्यासाठी. ती आपराधिक भावना दूर करण्यासाठी भीष्मदेवांच्या उपदेशाप्रमाणे 3 अश्वमेध यज्ञ करायचे ठरवले. आणि त्याच्या तात्पर्यामध्ये आपण प्रभुपदांकडून शिकलो की कशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीसाठी यज्ञ हा अपरिहार्य आहे, मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी आहे. परंतु कलियुगामध्ये असे खूप खर्चिक यज्ञ करणं खूप अवघड आहे. त्यामुळे साधा सोपा यज्ञ म्हणजे भगवंतांचं नामस्मरण, नामजप, कीर्तन. तर हे प्रत्येकाने करायला पाहिजे. आणि जाणत्या वेळी किंवा अजाणत्या वेळी आपल्याकडून इतके सारे पापमय कृत्य होत राहतात. जसं मी आपल्या श्वासाचं उदाहरण दिलं की हजारो मायक्रोब्स हे प्रत्येक क्षणाला मृत पावतात केवळ आपल्या जगण्याने, केवळ आपण श्वास घेण्याने. त्याच्यामुळे आपण जर यज्ञ केलं नाही तर आपण पापाचे भागीदार बनतो. परंतु नाम संकीर्तन, भगवंतांचं नामस्मरण जर केलं तर सबाह्य अभ्यंतरा शुची असा व्यक्ती बाहेरून आणि आतमधून दोन्हीकडून स्वच्छ बनतो. तर यानंतर पुढच्या अध्यायामध्ये आपण शिकू की कशा प्रकारे धृतराष्ट्र हे कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीनंतर पण त्यांच्या आसक्तीमुळं कशा प्रकारे पांडवांच्या दरबारामध्ये सर्व सुख सुविधा भोगण्यामध्ये पूर्ण गुंतलेले होते. आणि त्यांचा उद्धार कशा प्रकारे झाला त्यांच्या भावामुळे, विदुरजींमुळे. त्याच्याबद्दल आपण पुढच्या वेळेला चर्चा करू. आज थोडासा एक्स्ट्रा जास्त वेळ चाललं त्याबद्दल माफी असावी. कुणाचा काही प्रश्न, काही जिज्ञासा आहे? प्रभुजी, माताजी, अंजना माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. प्रभूजी, माझे 2 प्रश्न होते हा. की आता आपण बघितलं की मरुत्राजाने जे यज्ञ वगैरे केलं होतं त्यांनी खूप सारे दान वगैरे केले जे ब्राह्मणांना, आणि ब्राह्मणांना ते एवढं देऊन त्यांना तिकडे सोडावं लागलं. हो, तर हो. प्रभूजी, आपण एका साईडला हे पण बघतो की द्रोणाचार्यांकडे जेव्हा अश्वत्थामाचा जन्म वगैरे झाला तर त्याला दूध वगैरे द्यायला सुद्धा हे नाही, नव्हतं. बरोबर. तर मग प्रभूजी हे काय ब्राह्मण त्यांचं आयुष्य तर असं नॉर्मली होतं ना प्रभूजी, मग ते लोक काय कसे युज करत होते? See, ब्राह्मणांचे जे गुण सांगितलेत ना ते संचय करायचे नाही. म्हणजे त्यांना सुविधा प्राप्त करून देणे, त्यांना घर चालवण्यासाठी जे काही सपोर्ट आवश्यक आहे ते पूर्ण देणे हे क्षत्रियांचं कर्तव्य होतं. परंतु ब्राह्मण पण एवढे साधे होते की स्वतःजवळ संचय करून ठेवायचे नाही. जे काही प्राप्त व्हायचं त्याच्यातलं बरंच हे सोसायटीच्या, समाजाच्या भल्यासाठीच द्यायचे. तर आणि स्वतः व्हॉलंटरीली ज्याला आपण म्हणतो, स्वतःहून स्वतःचं जीवन हे खूप साधं ठेवायचे. द्रोणाचार्यच कशाला, आपण खूप अशातल्या इतिहासातलं चाणक्यांचं जर उदाहरण पाहायला गेलं तर सम्राट अशोकांचे ते प्रिस्ट होते. परंतु त्या राजाकडून मिळालेल्या ज्या फॅसिलिटी होत्या, खूप फेमस गोष्ट ज्ञात आहे की राजाकडून मिळालेले जी चिमणी होती, पहिल्या काळात चिमणी वापरली जायची उजेडासाठी, रात्री काम वगैरे करण्यासाठी. तर राजाचं काम झाल्यानंतर ते चिमणीची ज्योत छोटी करून ठेवायचे स्वतःचं पर्सनल काम असल्यावर. का? कारण ते म्हणायचे की हे जे राजांनी मला फॅसिलिटी दिली, सुविधा दिली, ती राजाचं काम कार्य पार पाडण्यासाठी आहे. तर त्या सुविधेचा वापर मी माझ्या स्वतःच्या पर्सनल याच्यासाठी करू शकत नाही. माझी स्वतःची ऐपत जी आहे ती छोटा दिवा वापरण्यापुरतीच आहे. आणि त्याच्यामुळे मी ती छोटी वात, त्याच्यात जो थोडाफार उजेड मिळेल त्याच्यातच स्वतःचं लिखाण काम वगैरे स्वतःचे काम करेल. तर सांगण्याचा अर्थ असा की व्हॉलंटरी स्वतःहून स्वतःचं जीवन हे खूप साधं ठेवायचे. आणि ती पण त्यांची एक पात्रता होती माताजी. रिनाउन्सिएशन, वैराग्यता, ती पण त्यांचं एक पात्रता होती. ठीक आहे माताजी. हो प्रभूजी. आणि प्रभूजी, माझा एक प्रश्न होता की आता कार्तिक मास चालू आहे, पण हो. मी घरापासून लांब आहे प्रभूजी, तर मला सगळं नाही जमत आहे जपमाळा वगैरे करायला, पुस्तक वगैरे वाचायला. तर अशा वेळी काय करावं लागेल प्रभूजी? जप तुम्ही जपमाळ तर प्रभूजी माताजी तुम्ही आहेत त्या ठिकाणी कुठेही प्राप्त करू शकता. मी काही भक्तांचा पण संपर्क देऊ शकतो आपल्याला. तर तुम्ही आणि त्यांचे तिथं दुबईमध्ये, अबुधाबीमध्ये पण प्रोग्राम होतात वीकली. तुम्हाला ज्यावेळेस वीकेंड असतो, मला वाटतं शुक्रवार आणि शनिवार सुट्टी असते तुम्हाला, त्या दिवशी शुक्रवारी प्रोग्राम असेल तिथे जाऊन भेटू शकता किंवा माळ तरी प्राप्त करू शकता. आणि
विशेषतः कार्तिक मासामध्ये रोज दामोदर अष्टकम हे जे सत्यव्रत मुनींनी लिहून ठेवलेलं आहे त्याचं रोज स्मरण करण्याचं, म्हणण्याचं आणि श्री दामोदरजी तर हे ऑनलाईन पण तुम्हाला भेटेल आणि युट्यूबवर पण तुम्ही पाहू शकता त्याची म्हणण्याची चाल. तर श्री दामोदर यांना पूजन करण्याची कार्तिक मासातली जसं पेंटिंग जप तुम्ही सांगितलं ते तर आहेच आणि त्याच्यासोबत रोज 10 मिनिटं लागतात फक्त. दामोदर अष्टकम पण तुम्ही गाऊ शकता. इथे पण आम्ही आज सकाळी दामोदर अष्टकम केलं आणि त्याच्यानंतर भगवंतांना दीप पण अर्पण करू शकता. तर दीप अर्पण करणं जरी शक्य नसेल तरी किमान दामोदर अष्टकम निश्चित तुम्ही म्हणू शकता. त्याचा अनुवाद पण वाचू शकता माताजी. प्रभूजी ऍक्च्युली मी इकडे केरलामध्ये आले आणि मी आयुर्वेदिक केरला. ट्रीटमेंटसाठी अच्छा आले. अच्छा. तिकडे कसं सकाळी जसं आपण कार्तिक मास मध्ये आपण ब्रह्ममुहूर्तामध्ये उठतो वगैरे, मग आपले दैनंदिनी कर्म करतो, ते सगळं इकडे नाही होऊ शकत. बरोबर आहे. तिकडे हो. तुमची काही ट्रीटमेंट चालू आहे पंचकर्म वगैरे. हो. तर तुम्हाला ज्यावेळेस वेळ मिळेल ना माताजी त्यावेळेस काही भगवंतांसाठी एक्स्ट्रा माळा किंवा हे दामोदर अष्टकम ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस तरी करण्याचा प्रयत्न करा. हो प्रभूजी, खूप म्हणून जास्त मी वाचायचं पण वाचला आज, कारण की मला तेवढंच एक मिळेल भगवंतांबद्दल बोलायला. बरोबर आहे. आणि आपण शरीराची जशी काळजी घेतो तशीच आत्म्याची पण काळजी घ्या. शरीराला आपण उपाशी ठेवत नाही तसंच आत्म्याला. ओके. हो प्रभूजी. हरे कृष्ण. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. अजून कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीच माताजीच? खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचा. हरे कृष्ण. येस प्रभूजी. हा प्रभूजी. यात मरुत राजाचे वडिलांचा उल्लेख आहे. अविकसित. करेक्ट. यांच्याबद्दल काय माहिती? मला अर्थ काढावं लागेल प्रभूजी, मला कल्पना नाही. पण एक गोष्ट सांगितली तात्पर्यामध्ये की मरुत राजा खूप अगोदर होऊन गेले युधिष्ठिर महाराजांच्या, पण ते एवढे संपत्तीशाली होते की त्यांनी केलेल्या दानामधले मागे टाकून दिलेल्या गोष्टी पण खूप मोठ्या प्रमाणात होत्या. त्याच्यावरून कळेल आपल्याला की खूप महान राजा होते. ठीक आहे. ठीक आहे. धन्यवाद. हरे कृष्ण. वंशा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण प्रभूजी. धन्यवाद सादर प्रभूजी. प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद.